under the boughs where the shadows play. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन कॅम्पिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण आलेलो आहोत नाईट कॅम्पिंगसाठी। ही आपली नाईट कॅम्पिंग फर्स्ट नाईट कॅम्पिंग आहे। याच्या आधी आपण कुठलीही नाईट कॅम्पिंग केलेली नाही, तर आपण पहिली कॅम्पिंग आहे आपल्या जंगलामध्येच, म्हणजे एक छोटासा झाप आहे। तर झापाची जी एरिया आहे ना, त्या एरियामध्ये आपण आज कॅम्पिंग करणार आहोत आणि नाईट कॅम्पिंग करणार आहोत। आणि त्याच्यासोबत आज आपण आहे ना रेसिपीसाठी चिंबोऱ्या गावसणार आहोत। तर त्या चिंबोऱ्या आपल्याला नाईटला त्या गावसाला जमणार नाही, कारण तर एकटाच आहे, 5:30 वाजलेले आहेत। तर आता लवकरच जाऊन आपल्याला आहे ना चिंबोऱ्या म्हणजे बिल जे आहेत ते बिल खोदून येत ना, त्याच्यामध्ये चिंबोऱ्या आपल्याला गावसाला लागतील। तर आपल्याला जायला लागेल, कारण तर टाईम पण होत आलेला आहे, 5:30 वाजलेले आहेत। तर अंधार व्हायच्या आधी आपल्याला चिंबोऱ्या पकडायला लागतील। तर आपण पहिले चिंबोऱ्या पकडू आणि मग आपण आपल्या जो आहे टेंट वगैरे आपण जे बिलामध्ये गवसणार आहोत ना चिंबोऱ्या, तर त्याच्यासाठी आपण सुकी मच्छी आणलेली आहे। म्हणजे चाऱ्याचं काम करणार मच्छी, ती सुकी मच्छी। तर ती मच्छी आपण टाकणार बिलामध्ये। जर असली तर त्याच्यामध्ये आपल्याला समजेल, म्हणजे हाताने असं घरी बनवायची, काठीची घरी बनवायची आणि तिला बिलामध्ये टाकायची। आणि जर चिंबोऱ्याने खाल्लं तर असं हाताला आपल्याला समजतं का त्याच्या आतमध्ये चिंबोऱ्या। आपण आलेलो आहेत आता त्या बिलांच्या लोकेशनवरती, कारण तिथं चिंबोऱ्या भेटण्याचे चान्स आहेत, म्हणजे कारण तिथं भरपूर बिलं आहेत। तर आता आपण पहिले ती आपण सुकी मच्छी आणलेली आहे, तर त्याची आपण पहिले गरकी बनवू आणि मग पकडण्याचा प्रयत्न करू। आपण आहे ना पहिले गरकी बनवून घेऊ। सुकी मच्छी आणली आपण त्याच्यासोबत, त्याची पहिले गरकी बनवून घेऊ आणि मग ट्राय करू आपण पकडण्याची चिंबोऱ्या। ते आपण सुकी मच्छी आणलेली आहे बोंबील, ते आपण आहेत ना गरकीला लावून घेऊ। आणि गरकी जशी बिलामध्ये टाकली ना की चिंबोरीला असं म्हणजे वास येतं, ते समजतं तर काहीतरी खाणं आहे। तर ती चिंबोरी अशी बाईट करते, त्यावेळेस आपल्याला समजतं का आतमध्ये चिंबोरी आहे। तर आपण इथे मोठासा एक बिल आहे, तर त्या बिलामध्ये आपण टाकणार आहेत। पहिली बघू भेटते का नाही। गरकी आपली बांधून झालेली आहे आणि आपण तारामध्ये पूर्णपणे पॅक करून ठेवलेली आहे, जेणेकरून ती पूर्ण खाणार नाही आहे ती। हे बघा, इथे पहिला एक बिल आहे मोठासा, तो आपण त्या बिलामध्ये बघू पहिले। हे 2-3 बिल आहे, त्याच्यामध्ये येऊन आपण ट्राय करू। आणि ते मोठा बिल आहे, त्याच्यामध्ये असण्याची शक्यता जास्त आहे। हा इथे एक बिल आहे, हा मोठा साईजचा बिल आहे, याच्यामध्ये असण्याची शक्यता जास्त आहे। आणि इथे पण साईडला बिल आहेत 2-3, याच्यामध्ये पण आपण ट्राय करू।
ह्या बिलामध्ये तर नाही समजत, दुसऱ्या बिलामध्ये बघू. इथे एक साईडला एक बिल आहे, त्याच्यामध्ये पण बघू, ट्राय करू. हा एक बिल आहे, मोठा साईजचं बिल आहे, त्याच्यामध्ये पण असण्याची शक्यता आहे. हे 2-3 बिल आहेत, इथे पण आहे, इकडे पण आहे, भरपूर ठिकाणी बिल पण आहेत. बघू, आपण ट्राय करू. या बिलामध्ये आपण ट्राय करू. या बिलामध्ये आहे, या बिलामध्ये हे बघायला लागेल. लय आतमध्ये येत आहे. आतमध्ये लय बिल पण खूप ओंडे आहे. भेटली. वरती आले. भेटलेली आपल्याला. साईज बघा कशी मस्त आहे. चिंबोरी मादी आहे, मादी. आपण हिला पहिले ना खिलं लावून घेऊ. बघा साईज पण भरपूर मोठी आहे, म्हणजे एवढी पण नाही आहे, मीडियम साईज आहे. आपण हिला ताण्याच्या खाली बांधून ठेवलेली आहे आणि हिला खिलं टाकलेलं आहेत. ते अंगोर आहेत ना, त्याचे हे नाही होणार, म्हणजे चावं घेणार नाही आपल्याला ते. आपण बघूया अजून 2-3 बिलं भेटतात का नाही.
भरपूर मोठा बिल आहे मित्रांनो. इथं असण्याची शक्यता जास्त आहे कारण माती पण आहे ना ती ओली. हे बघा म्हणजे तुम्हाला ते नंग्यांचं आहे दिसेल बघा. ते बघा तर बघू आपण थांबा करून बघू. हो इथं आहे पकडले त्यांनी पॅक पकडले. आपले पूर्णपणे खोदून घेऊ पूर्ण. क्रॉस बिल्या आहे. मेथी थांबा हिला कारायला लागल कशी तरी व्यवस्थित. हे बघा दूध वगैरे हे बघा साईज पण मस्त आहे. पहिले हिला खिलं लावून घेऊ नाही तर चावेल. साईज बघा ना कशी आहे. ही पण चिंबोरीची आहे म्हणजे मादी आहे. ही पण मादी आहे पण हिची थोडीशी साईज मोठी आहे. आणि आपण यांच्या फांगोड्यांच्या मध्ये ना खिलं टाकलेले आहेत
म्हणजे करंदीचे काटे मोरून टाकलेले आहेत, ज्याने ते आपल्याला चावणार नाही. तर आपण याला फटाफट आहे ना बांधून घेऊ. नंतर आपण पिशवी आणली नाही आपल्यासोबत. मस्त पैकी साईज भेटले दोन. आपण आहे ना अजून 2-3 बिलं बघू भेटतात का नाही. तर भेटले तर चांगले. त्याच्यामुळे आपल्याला 2 भेटलेले आहेत. आपली भाजी तर झालेली आहे. ही बघा छोटीच आहे, तिला आपण सोडून देऊ. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली जर असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि जर चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील. कारण तर हे चिंबोऱ्या कारणं बिलातून म्हणजे सोपं नाही आहे मित्रांनो. रिस्क पण जास्त आहे. कारण तर हात टाकल्याने ते चावली ना असं तर बोट फोडल्याशिवाय काय ती सोडत नाही. तरी पण आपण पकडलं कशा तरी. यांच्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हा तुम्ही बिल बघू शकता किती मोठं आहे. हा बघा ना, वंड पण भरपूर होतं पण भेटली कशी तरी ती. थोड्याच वेळामध्ये अंधार पण होईल. आपण आपल्या झापाजवळ जाऊ आणि टेंट लावून घेऊ पहिले आणि यांची मस्तपैकी रेसिपी करू. आपल्या चिंबोऱ्या पकडून झालेल्या आहेत आणि आपण आता आलेलो आहोत आपल्या झापाजवळ. तर आपण फटाफट आपला टेंट लावून घेऊ. कारण तर अंधार पण झालेला आहे. 7:30 वाजलेले आहेत. तर फटाफट आपण टेंट लावून घेऊ. तर आपला टेंट वगैरे आपण लावून घेतलेला आहे. आता पहिले गॅस आहे ना ती लावून घेऊ आणि मग रेसिपीला आपण स्टार्ट करू. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकाल. आपल्याला टेंट लावायला पण थोडासा उशीरच झाला. हे बघा
हा जिथे आपला टेंट आहे आणि पूर्ण कालोख. तर आपण आता फटाफट आहे ना टेंट जवळ जाऊ आणि जेवण बनवून घेऊ पहिले आपण. तर आता आपण फटाफट आहे ना जेवण बनवून घेऊ. शंभोऱ्या बनवला आपण आहे ना सुरुवात करू. जास्त काही चिंबोऱ्यांच्या मध्ये आपण टाकणार ना, फक्त लसूण आणि हिरवा वाटण आपण घरनं करून आणलेला आहे. बस एवढंच टाकणार आहे आणि कांदा नाही ना टोमॅटो पण नाही आपण टाकणार. जिरा मोहरी धना पाउडर है. तिखट मसाला है. वाटण पाखरं पण भरपूर यायला लागलेलं आहे.
याच्यामध्ये पाणी टाकले आपण थोडंसं. चिंबोरा टाकून तो मस्त की उकल पण आलेला आहे. फोडून घेतलेल्या त्या चिंबोऱ्या आता आपण टाकून घेऊ. इथे एक खाली आहे आणि एक बघू शकाल तुम्ही. तर आपण फटाफट टाकून घेऊ. बघू शकाल की आपण पूर्णपणे चिंबोरे आहेत ना तसे टाकलेले आहेत. काही जणांची बनवण्याची पद्धत जशी असते की चिंबोऱ्या घेतल्यानंतर ते पूर्णपणे मोरून ठेवतात आणि त्यावेळेला शिजवतात. आपण जे पूर्णपणे टाकलेले आहे त्याच्या मागे कारण आहे. कारण की तो मांदा असतो ना तो निघून न जाण्यासाठी आपण पूर्णपणे टाकलेला आहे. आणि जो तोडून जे टाकतात ना ते पूर्णपणे निघून जातं मांदा असतो तो. तर त्याला एवढी म्हणजे टेस्ट नाही राहत. आणि ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये पूर्णपणे मांदा राहतो तर याला टेस्ट येते ना ती वेगळी. हे बघा कसं मांदा निघतं बाहेर. चिंबोऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता आपण आहे ना जेवण करून घेऊ. भाकरी आणलेल्या आहेत घरून. भाकरी सोबत आपण चिंबोऱ्या खाणार आहेत. बघा टाकलेली जशी आहे तशी आहे. एक पण फांगोडा घाललेला नाही आणि नंगी पण नाही काढलेली. तर मित्रांनो या तुम्ही पण जेवायला. हे बघा असं आहे. नीलाने खोलून घेऊ. हे बघा पूर्ण मांद्यामध्ये भरलेली. फुल गरम. हे बघा पूर्ण भरलेले. हे बघा पूर्ण मांदा. हे बघा पिऊला. हे बघा याच्यासाठी आहे ना आपण पूर्णपणे आहे ना चिंबोरा टाकलेले. संपूर्ण टाकल्यानंतर आहे ना पूर्ण हा जो येल्लो पार्ट दिसतो ना मांदा हा पूर्णपणे तसा असतो. आणि जर आपण पूर्णपणे आहे ना पांगोडे काढले ना तर हा मांदा दिसणार नाही, तुम्हाला भेटणार नाही त्याच्यामध्ये. तो जो पाण्याच्या स्वरूपामध्ये ना पूर्णपणे हा निघून जातो. तर ती खायला टेस्ट आहे ना ती येत नाही याच्यामध्ये. हा बघा कसं आहे.
बघा कसं आहे, हे बघा कसं आहे, पूर्ण लेग पीस, चिंबोरीचा लेग पीस. हे बघा कसं पूर्ण भरलेलं आहे, हे बघा. बघा या तुम्ही पण खायला. बघा जेवण पण झालेलं आहे आणि रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आता आपण झोपूया. आणि जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटते.